नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम नंबर 1 लिहून घेतलेला होता. मेसर्स गणेश आणि कार्तिक या दोन भागीदारांचा आपल्याला 31 मार्च 2011 या वर्षाखेरीचं ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. त्या ट्रायल बॅलन्स आणि त्याच्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटच्या आधारे आपल्याला त्यांचं फायनल अकाउंट तयार करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. वहीमध्ये अशा पद्धतीनं सगळ्यात पहिल्यांदा वरती ज्या भागीदारी संस्थेचा आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचं आहे त्या भागीदारी संस्थेचं नाव असं इथं आपण लिहून घेतलेलं आहे की इन द बुक्स ऑफ मेसर्स गणेश अँड कार्तिक ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2011. हा ट्रेडिंग अकाउंट आपण काढला. डेबिट बाजू पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज इनर रुपीजचा इनर कॉलम आणि आउटर कॉलम. तसंच क्रेडिट साईड क्रेडिट लिहिलेलं आपण डाव्या बाजूला डेबिट, उजव्या बाजूला क्रेडिट. क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज हे इनर आणि आउटर कॉलम. त्यानंतर त्याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2011 तो याचा गणित करून आकायचा. डाव्या बाजूला डेबिट, उजव्या बाजूला क्रेडिट. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. दोन्ही बाजूला इनर आणि आउटर कॉलम, इनर आणि आउटर कॉलम. आणि त्यानंतर आकायची आहे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2011. लायबिलिटीज अमाऊंट रुपीज असेट्स अमाऊंट रुपीज. लायबिलिटी साईडला पण रुपीजचा इनर आणि आउटर कॉलम आणि असेट साईडला पण रुपीजचा इनर आणि आउटर कॉलम. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करूया. मग प्रॉब्लेममध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक. मग ओपनिंग स्टॉक कुठे लिहायचा तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या ओळीला टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉकची रक्कम 18,000 रुपये आउटरला. त्यानंतर दुसरा घटक आहे परचेसेस खरेदी. वर्षभरामध्ये खरेदी केलेली खरेदी सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस. त्याला काय ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे त्याची रक्कम आउटरला 24,000 रुपये. त्यानंतर दिलेले आहे वेजेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस मजुरी. त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याची रक्कम लिहायची इनरला 2,400 रुपये. त्याला ॲडजस्टमेंट म्हणून रक्कम इनरला. त्याच्यानंतर आधी सगळ्या घटकांची ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे घटक आपल्याला दिलेले असतील त्या सगळ्यांची नोंद आधी आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला करून घ्यायची. मग आहे ॲडजस्टमेंट करायचं. आपण वेजेसची रक्कम लिहून ठेवली इनरला 2,400 रुपये. त्यानंतर कॅरेज इनवर्ड वाहतुकीचा खर्च. या वेजेसच्या खाली एक ओळ जागा सोडून टू कॅरेज इनवर्ड. त्याला काय ॲडजस्टमेंट नाही आहे. रक्कम आउटरला 1,200 रुपये. त्यानंतर कॅश इन हँड रोख शिल्लक असलेले पैसे. ही रोख शिल्लक असलेले पैसे आपली मालमत्ता आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड रक्कम आहे 3,800 रुपये आउटरला. त्यानंतर इन्शुरन्स विम्याचा खर्च. व्यवसायातल्या वस्तूंचा आपण विमा उतरवतो. विमा हा आपला महसुली खर्च आहे म्हणून तो खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पहिल्या ओळीला टू इन्शुरन्स त्यालाही ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याची रक्कम इनरला 1,200 रुपये. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टाचा आणि टेलिग्रामचा खर्च. इन्शुरन्सच्या खाली एक ओळ जागा सोडून टू पोस्टेज अँड टेलिग्राम.
त्याची रक्कम आउटरला 700 रुपये. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून रक्कम आउटरला 700 रुपये. त्यानंतर काय आहे, सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्या लोकांना आपण वस्तू उधार विकतो त्यांच्याकडून पैसे आपल्याला येणं आहे. मग येणं असणारे पैसे आपली मालमत्ता झाले म्हणून असेट साईडला सन्ड्री डेटर्स. त्याला काय ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे रक्कम आउटरला 21,000 रुपये. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग, जमीन आणि इमारत मालमत्ता आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंग. त्यालाही काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे रक्कम आउटरला 40,000 रुपये. त्यानंतर काय आहे, फर्निचर. फर्निचर मालमत्ता आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर. त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याची रक्कम इनरला 28,000 रुपये. त्यानंतर काय दिले, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च, व्यवसायाच्या कामानिमित्त होणारा प्रवास खर्च. हा प्रवास खर्च आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्याची रक्कम आउटरला 1,300 रुपये. त्यानंतर डिस्काउंट अलाउड, सूट दिली असेल प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट अलाउड, त्याची रक्कम आउटरला 900 रुपये. त्यानंतर बॅड डेब्ट्स, बुडीत रक्कम, बॅड डेब्ट्स, त्याची रक्कम आउटरला 2,000 रुपये. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, ही पण उधारीच्या खरेदीचा एक प्रकार आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल, त्याची रक्कम आउटरला 8,000 रुपये. अशा पद्धतीनं ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू सगळी संपली. त्याच्या नोंदी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि असेट साईडला केल्या. बघा नीट की ट्रायल बॅलन्समध्ये जे काय आपल्याला डेबिट साईडला जेवढे काही घटक दिलेले असतील त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याची नोंद होते. ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू ही उत्तरातल्या ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतात सगळे घटक, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतात सगळे घटक आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड. क्रेडिट साईडमध्ये आपल्याला सगळ्यात पहिला दिले कॅपिटल. मग कॅपिटल लिहायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल्स, त्याला अंडरलाईन करून पहिल्या भागीदाराचं नाव गणेश, त्याची रक्कम इनरला 50,000 रुपये. इनरला आता त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे तरी आपण इनर लिहिली का, कारण प्रॉफिट लॉस अकाउंटमधनं जो काय नेट प्रॉफिट येईल तो नेट प्रॉफिट आपल्याला या कॅपिटलमध्ये ॲड करायचा असतो म्हणून कॅपिटल इनरला लिहायचं. त्यानंतर त्याच्या खाली एक ओळ जागा सोडून दुसऱ्या भागीदाराचं नाव कार्तिक, त्याचं कॅपिटल आहे 30,000 रुपये, त्याची रक्कम इनरला. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स मग या कार्तिकच्या खाली एक ओळ जागा सोडून सन्ड्री क्रेडिटर्स, हा उधारीच्या खरेदीचा एक प्रकार आहे. पैसे देणं आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, त्याची रक्कम आउटरला 10,000 रुपये. त्यानंतर आहे बिल्स पेएबल, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल, रक्कम आउटरला 7,800 रुपये. हा सुद्धा उधारीच्या खरेदीचा एक प्रकार आहे. यातनं पैसे पेएबल, देणं आहे म्हणून देणं असणारी रक्कम लायबिलिटी साईडला. त्यानंतर रेंट रिसिव्ड, भाडं मिळालेलं आहे. मिळालेलं भाडं आपलं उत्पन्न आहे, उत्पन्न म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, वरच्या 2 ओळी जागा सोडून बाय रेंट रिसिव्ड, त्याची रक्कम आउटरला 2,200 रुपये. त्यानंतर सेल्स, विक्री, व्यापारी वस्तूंची विक्री, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याची रक्कम आउटरला 52,500 रुपये.
ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड संपली. सगळ्या गोष्टी आपल्या ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला नोंदवून झाल्या. तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जेवढे घटक दिले होते ते घटक कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, रेंट रिसिव्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला जेवढे घटक दिले असतील, ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला जेवढे घटक दिले असतील त्याची नोंद उत्तरातल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला होते. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची. आता आपल्या सगळ्या घटक ट्रायल बॅलन्समध्ये सगळे घटक आपले नोंदवून झाले. त्यानंतर आता आपण ॲडजस्टमेंट बघूया एक एक करून. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत. त्यानंतर 2 नंबरची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेसशी संबंधित ॲडजस्टमेंट आहे आणि वेजेस आपण लिहिले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला की वेजेस आउटस्टँडिंग आहे, मजुरी खर्च अजून 1000 रुपये देणं बाकी आहे असे ॲडजस्टमेंटचा अर्थ होतो. आतापर्यंत मजुरीवर आपण खर्च केला आहे 2400 रुपये. मग ह्याच्यामध्ये अजून काय होणार, खर्च ॲड होणार, वाढणार, म्हणून ॲड आउटस्टँडिंग 1000 रुपये, आउटरला 3400 रुपये. खर्च वाढला, खर्च देणं आहे, देणं असणारा खर्च काय आपल्याला आली, लायबिलिटी आली. म्हणून या 1000चा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस, त्याची रक्कम आउटरला 1000 रुपये. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे की डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%. फर्निचरवर 10% डेप्रिसिएशन आकारायचं आहे. फर्निचर लिहिलं आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण फर्निचर लिहिले. मग डेप्रिसिएशन म्हणजे एखादी वस्तू वापरल्यामुळे त्याची होणारी झीज, मग झीजमुळे वस्तूची किंमत काय होते, कमी होते. म्हणून फर्निचरच्या खाली लेस 10% डेप्रिसिएशन, 28,000च्या 10% येतं 2800 रुपये. 28,000मधून 2800 गेले, त्याची वजाबाकी आउटरला 25,200 रुपये. 25,200 रुपये. फर्निचरची पहिली किंमत होती 28,000, आता राहिली 25,200. म्हणजे 2,800 रुपये किंमत काय झाली, फर्निचरची कमी झाली. मग कमी झाली म्हणजे हा आपला काय आहे, लॉस आहे, तोटा आहे. तोटा असल्यामुळे, लॉस असल्यामुळे तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2,800 रुपये. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300. विम्याचा खर्च आहे तो 300 रुपये ॲडव्हान्समध्ये केलेला आहे, जादा केलेला आहे. म्हणजे ही ॲडजस्टमेंट आहे टू इन्शुरन्सला, आणि इन्शुरन्स लिहिलं आहे आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स 1200 रुपये, 1,200 रुपये. इन्शुरन्सचा खर्च केलेला आहे 1,200 रुपये आणि हा 300 रुपये जादा केलेला आहे, ॲडव्हान्समध्ये केलेला आहे. मग जेवढा ॲडव्हान्समध्ये केला असेल तेवढा काय करायचा, लेस करायचा. म्हणून इन्शुरन्सच्या खाली येणार लेस प्रीपेड, जादा दिलेला आहे, प्रीपेड 300 रुपये, आउटरला 900 रुपये. 300 रुपये जादा दिलाय, मग एखाद्याला जादा दिलेले पैसे आपण परत घेऊ शकतो. म्हणून या 300 रुपयाचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या आपल्या. राहिली पहिली आणि शेवटची ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक ज्या व्यापारी वस्तूंचा आपण व्यापार करतोय त्याचा वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेल्या वस्तू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, त्याची रक्कम 20,000 रुपये दिलेली आपल्याला, 20,000 रुपये आउटरला. आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 20,000 रुपये.
प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात. आणि क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या आपल्या. आता एक एक करून अकाउंट क्लोज करायचं. सगळ्यात पहिल्यांदा अकाउंट क्लोज करायचं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडची बेरीज जास्त येते तर क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते. 52,000 सेल्सचे आणि 20,000 रुपये क्लोजिंग स्टॉकचे. मग दोघांची मिळून बेरीज येते 72,500 रुपये. 72,500. हे बेरजेची खूण जी आपण केलेली आहे बेरजेच्या खुणेमध्ये दोन्हीकडे 72,500 72,500 लिहायची म्हणजे. आणि डेबिट साईडची बेरीज येते 1,808 चाला 1 2 2 4 4 2 6 8 4 12 3 15 1 16 46,600 रुपये येते. 72,500 मधनं 46,600 गेले तर शिल्लक किती राहिले 25,900 रुपये. मग डेबिट साईडच्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज 46,600 आणि क्रेडिट साईडची बेरीज 72,500. क्रेडिट साईडच्या 72,500 मधून डेबिट साईडची 46,600 वजा केली तर आपल्याला जे शिल्लक राहतं त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 25,900 रुपये. आणि हा ग्रॉस प्रॉफिट खाली प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे आपण या पहिल्या 2 ओळी जागा सोडलेल्या आहेत तिथं तो ट्रान्सफर करायचा. तिथं लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 25,900 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट 25,900 आणि रेंट रिसिव्ड 2,200 असं दोन्ही मिळून 28,100 रुपये क्रेडिट साईडची बेरीज. तेवढीच डेबिट साईडला 28,100 रुपये. क्रेडिट साईडची बेरीज कमी आहे. क्रेडिट साईडच्या बेरीजेतून डेबिट साईडची बेरीज वजा केली. प्रॉफिट लॉस अकाउंटची क्रेडिट साईड म्हणजे काय ग्रॉस प्रॉफिट आणि रेंट असं 2,200 असं सगळं म्हणून आपल्याकडं प्रॉफिट किती शिल्लक आहे 28,100. आणि त्यातून हा डेबिट साईडचा सगळा खर्च वजा झाला तर तो प्रॉफिट किती शिल्लक राहिला आपल्याकडं 19,500 रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहिला. तर हा नेट प्रॉफिट जे दोन्ही भागीदार आहेत गणेश आणि कार्तिक हे जे 2 भागीदार आहेत गणेश आणि कार्तिक या दोघांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे वाटायचा. प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाहीये तेव्हा दोघांना कसा वाटायचा समान वाटायचा. म्हणून इथं आपण बॅलन्स शीटच्या खाली तुम्हाला मी वर्किंग नोटमध्ये दाखवतो. नेट प्रॉफिट गणेश बरोबर 19,500 गुणिले 1/2 दोघांना निम्म निम्म द्यायचा आहे 9,750 आणि कार्तिक बरोबर 19,500 गुणिले 1/2 9,750 दोघांना 9,750 9,750. मग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू नेट प्रॉफिट त्याला अंडरलाईन करून दोघं भागीदारांचं नाव गणेश आणि कार्तिक. येणारला रक्कम गणेशची 9,750 कार्तिकची 9,750 दोघांची बेरीज आउटरला 19,500. आणि हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये दोघांच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचा. गणेशच्या खाली ॲड नेट प्रॉफिट 9,750 त्याची कॅपिटलची बेरीज 59,750. कार्तिकच्या नावाखाली ॲड नेट प्रॉफिट 9,750 39,750. बॅलन्स शीटची टोटल करायची तर दोन्ही बाजूची बेरीज 1,18,300
1,18,300 अशी दोन्ही बाजूची बेरीज 1,18,300 1,18,300 अशा पद्धतीनं गणेश आणि कार्तिक यांचं जे आपल्याला 31 मार्च 2011चं ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेल्या होत्या त्या ॲडजस्टमेंटच्या आधारे आपण त्याचं फायनल अकाउंट तयार केलं. तर त्या फायनल अकाउंटमध्ये त्याला वर्षभरामध्ये वस्तूंच्या ट्रेडिंग अकाउंटमधून वस्तूंच्या खरेदी विक्रीतून त्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला 25,900 रुपये. त्यानंतर प्रॉफिट लॉस अकाउंट वर्षभराचा जो दैनंदिन खर्च आहे तो खर्च ग्रॉस प्रॉफिट आणि रेंट रिसिव्ड या प्रॉफिटमधनं वजा केला. 28,100 या प्रॉफिटमधून व्यवसायाचा खर्च वजा केला तर व्यवसायाला नेट प्रॉफिट शिल्लक राहिला 19,500. तो दोघा भागीदारांना समान रेशोनी आपण 9,750 वाटला आणि हा नेट प्रॉफिट त्यांच्या कॅपिटलमध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये त्यांच्या तो ॲड केला आणि ॲड करून बॅलन्स शीटची आपण टोटल केली तर बॅलन्स शीट आपलं 1,08,300 टॅली झालं.